नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई विद्यापीठ अंतर्गत 2025 मध्ये एक नवीन भरती प्रक्रिया आलेली आहे। तर या भरती प्रक्रियामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यासाठी किती वॅकन्सी असणार आहे आणि त्यासाठी बघा ॲप्लिकेशन करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच बघा एज लिमिट किती असणार आहे, तसेच तुम्हाला फी लागणार आहे की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे जे काही डाउट्स असतील तर ते डाउट्स तुम्हाला क्लिअर होतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी विद्यार्थी मित्रांनो बघूयात। युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अँड ऑर डिप्लोमा अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट्स 1961 with the apprenticeship rules 1992 as amendment from time to time। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती अप्रेंटिसशिपची असणार आहे। त्यामध्ये बघा जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा काहींचा डिप्लोमा झालेला असेल तर ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। आता त्यामध्ये आपण बघूयात पोस्ट कोणकोणत्या आहे, त्यासाठी किती पोस्ट आहेत, म्हणजे पोस्ट नेम, पोस्ट नंबर ऑफ पोस्ट अँड स्टायपेंड, म्हणजे तुम्हाला पगार किती मिळणार आहे यासाठी। तर बघा, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर्स फॉर अंडरगोईंग 1 year apprenticeship training under Apprenticeship Act 1961 with the Apprenticeship Rule 1992 as amendment from time to time. This training will be governed by Board of Apprenticeship Training Western Region। बघा, तर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर यामध्ये 1 year साठीच असणार आहे। बघा, 1 year मध्ये हा जॉब असणार, म्हणजे अप्रेंटिसशिप असणार आहे, फक्त 1 वर्षाची ही अप्रेंटिसशिप असणार आहे। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पोस्ट आहे, फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट ही एक पोस्ट आहे। यासाठी बघा किती पद आहे, तर टोटल 15 पद असणार आहे। आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पोस्टला ग्रॅज्युएशन लागणार आहे ते विद्यार्थी, जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांना 9,000 स्टायपेंड मिळणार आहे, आणि जे विद्यार्थी डिप्लोमा स्टुडंट्स आहेत, डिप्लोमा कंप्लीट आहे, त्यांना 8,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपण पुढे तर बघणारच आहोत कोणत्या पोस्टला कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। सुरुवातीला त्यांनी जे स्टायपेंड दिलेलं आहे पर मंथ, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। दुसरी पोस्ट आहे बघा लोअर ग्रेड स्टेनोग्राफर। तर यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो 4 जागा असणार आहे। त्यानंतर बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, यासाठी बघा सिव्हिलसाठी 6 जागा आहे, इलेक्ट्रिकलसाठी 2 जागा असणार आहे। त्यानंतर बघा लॉ असिस्टंटसाठी बघा 4 जागा असणार आहे। लॅब असिस्टंटसाठी बघा 10 जागा आहेत। त्यानंतर लायब्ररी असिस्टंट यासाठी बघा 2 जागा आहे। त्यानंतर बघा इलेक्ट्रिशियनसाठी बघा 5 जागा असणार आहे। त्यानंतर बघा कारपेंटरसाठी बघा 4 जागा असणार आहे। त्यानंतर प्लंबर ही जी पोस्ट आहे यासाठी 3 जागा असणार आहे। त्यानंतर मॅसून जी पोस्ट आहे तर त्यासाठी 10 जागा आहे। त्यानंतर ड्रायव्हर या पोस्टसाठी बघा 4 जागा असणार आहे। त्यानंतर मल्टी टास्क ऑपरेटर यासाठी बघा टोटल 25 जागा असणार आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारे या 13 पोस्ट होत्या, आणि त्याविषयी किती जागा आहेत, नेम ऑफ पोस्ट अँड नंबर ऑफ पोस्ट याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे ज्या 13 पोस्ट आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याविषयी माहिती बघूयात। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। जर तुम्हाला फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट या पोस्टला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला बघा हू पासेस डिग्री ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन कॉमर्स फॅकल्टी, म्हणजे तुमची जी डिग्री आहे फक्त डिग्री ही कॉमर्स मधली असली पाहिजे, ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून काय सांगितलेलं आहे, प्रेफरन्स विल बी गिवन टॅली टायपिंग अँड MSCIT सर्टिफिकेट होल्डर्स। बघा ते प्रेफरन्स कोणाला देऊ शकणार आहे, जर तुमचं टॅली झालेला असेल किंवा टायपिंग झालेला असेल, त्यानंतर बघा MSCIT तुमची झालेली असेल, हे जे कोर्सेस आहे तर हे कोर्सेस जर तुमचे झालेले असेल तर नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे। म्हणजे डिग्री प्लस हे जर सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी पोस्ट आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर यासाठी बघा डिग्री
ऑफ एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन एनी फॅकल्टी. बघा तुमची डिग्री जी आहे तर ती डिग्री कोणत्याही फॅकल्टी, आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, कोणत्याही याच्यातली तुमची डिग्री जरी कंप्लीट असेल नक्कीच तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. प्रेफरन्स विल बी गिवन स्टेनोग्राफी, इंग्लिश अँड मराठी सर्टिफिकेट होल्डर्स. बघा प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे? स्टेनोग्राफी जो कोर्स आहे इंग्लिश आणि मराठी मधला, तर याचे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असतील किंवा तुमचा कोर्स कंप्लीट असेल त्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेफरन्स मिळणार आहे. डिग्री प्लस स्टेनोग्राफी हे दोन कोर्सेस ज्यांचे कंप्लीट आहे नक्कीच तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा पुढील पोस्ट जी आहे ज्युनियर इंजिनियर इन सिव्हिल. यासाठी बघा हु पासेस डिग्री ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ एनी युनिव्हर्सिटी अँड बोर्ड. बघा तुमची जी डिग्री आहे किंवा डिप्लोमा जो आहे तर तो जर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर झालेला असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. त्यानंतर बघा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. यासाठी डिग्री आणि डिप्लोमा जो आहे तर तो तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनियर मध्ये झालेला असेल कोणत्या युनिव्हर्सिटी मधला किंवा कोणत्याही बोर्डमध्ये जर तुमचा डिग्री डिप्लोमा हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जी पोस्ट आहे लॉ असिस्टंट. आता लॉ असिस्टंट मध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे ती विद्यार्थी डिग्री ऑफ एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन लॉ फॅकल्टी. बघा लॉ फॅकल्टी मध्ये जर तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल म्हणजेच LLB कंप्लीट असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टायपिंग अँड MSCIT. बघा आणि जर तुमचं टायपिंग झालेला असेल टायपिंग कोर्स तसेच MSCIT हा जो कोर्स आहे तर हे दोन कोर्स तुमचे कंप्लीट असतील नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर बघा पुढील जी पोस्ट आहे लॅब असिस्टंट. लॅब असिस्टंट साठी बघा हु पासेस अ डिग्री ऑफ एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन सायन्स फॅकल्टी. बघा ज्या विद्यार्थ्यांची जी डिग्री आहे तर ती डिग्री सायन्स फॅकल्टी मध्ये कंप्लीट असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. तसेच बघा ज्या विद्यार्थ्यांना आता प्रेफरन्स कोणाला मिळणार आहे टायपिंग आणि MSCIT हे कोर्सेस ज्या विद्यार्थ्यांचे झालेले असतील तर नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर बघा 7वी जी पोस्ट असणार आहे लायब्ररी असिस्टंट. आता ज्या विद्यार्थ्यांचं जी डिग्री आहे तर ती डिग्री लायब्ररी सायन्स मध्ये जर तुमची डिग्री कंप्लीट असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. त्यानंतर प्रेफरन्स विल बी गिवन टू टायपिंग MSCIT सर्टिफिकेट होल्डर्स. बघा प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे ज्यांची टायपिंग झालेली आहे. तसेच बघा MSCIT जो कोर्स आहे तर हा कोर्स कंप्लीट असेल तर नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. तसेच आता पुढील पोस्ट बघणार आहोत इलेक्ट्रिशियन. त्यानंतर बघा कारपेंटर असेल, प्लंबर असेल, मॅशन्स असेल तर हे जे पोस्ट आहेत तर या पोस्टला बघा तुमचा जो डिप्लोमा आहे तर तो रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये झालेला असणे गरजेचं आहे. डिप्लोमा इलेक्ट्रिशियन ज्यांचं झालेलं आहे ते इलेक्ट्रिशियनला ऍप्लिकेशन करू शकतील. त्यानंतर डिप्लोमा इन कारपेंटर ज्यांचं झालेलं आहे ते कारपेंटर या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. डिप्लोमा इन प्लंबिंग मध्ये ज्याचा डिप्लोमा झालेला आहे ते प्लंबर या पोस्टला ऍप्लिकेशन करू शकतील. आणि मॅसूनचा जो डिप्लोमा आहे तर ते मॅसून या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. पुढील पोस्ट विद्यार्थी मित्रांनो बघूया ड्रायव्हर साठी बघा हु पासेस अ डिग्री ऑफ एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी विथ व्हॅलिड मोटार व्हेकल ड्रायव्हिंग लायसन. बघा तुमची डिग्री कंप्लीट असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा व्हॅलिड मोटार व्हेकल ड्रायव्हिंग लायसन. बघा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे गरजेचं आहे. ते विद्यार्थी ड्रायव्हर या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मल्टी टास्क ऑपरेटर या पोस्टसाठी कोण ऍप्लिकेशन करू शकणार आहे ज्यांची डिग्री कंप्लीट झालेली आहे कोणत्याही फॅकल्टीमध्ये. बघा हु पासेस अ डिग्री ऑफ एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी इन एनी फॅकल्टी. बघा फक्त तुमची डिग्री कंप्लीट असणे गरजेचं आहे. आणि प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे बघा टायपिंग आणि MSCIT ज्यांचं झालेलं आहे MSCIT कोर्स आणि टायपिंग कोर्स हे दोन कोर्सेस जर तुमचे झालेले असतील नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. तर अशा प्रकारे आज यामध्ये आपण मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलेलं आहे पोस्टनुसार. त्यानंतर बघा पुढील जी माहिती आहे एज अँड नॅशनॅलिटी. एज लिमिट विल बी फॉलो ॲज अप्रेंटिसशिप रूल्स ओनली इंडियन नॅशनल्स नीड्स अप्लाय. बघा फक्त इंडियन जे आहेत भारतीय जे विद्यार्थी आहेत तेच ऍप्लिकेशन करू शकणार आहे आणि एज लिमिट जे आहे तर ते अप्रेंटिसशिप रूलनुसार असणार आहे. त्यानंतर बघा ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग त्याविषयी माहिती दिलेली आहे. द ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी फॉर अ पिरियड ऑफ 1 year.
1 इयरचं तुम्हाला ट्रेनिंग असणार आहे ॲज पर अप्रेंटिसशिप अमेंडमेंट ॲक्ट 1973. त्यानंतर बघा प्रिव्हियस ट्रेनिंग एक्सपिरियन्स, जर एखाद्याने या अगोदर ट्रेनिंगचं एक्सपिरियन्स घेतलेला असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल नसणार आहे. या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेट शुड हॅव अंडरगोज अप्रेंटिसशिप ट्रेनिंग एल्सवेअर. कॅन्डिडेट शुड नॉट हॅव वर्क एक्सपिरियन्स ऑफ 1 इयर ऑर मोर. ज्यांनी या अगोदर अप्रेंटिसशिपचा लाभ घेतलेला आहे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल नसणार आहे. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघा, तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे. कॅन्डिडेट फुलफिल ऑल द अबाव मेन्शन इलिजिबिलिटी क्रायटेरिया विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. बघा, जे विद्यार्थ्यांनी पूर्ण जे एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेले आहे तर ते तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुमचं एज्युकेशन असेल नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे. शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट विल बी डन बेस्ड ऑन द पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन इन द बेसिक प्रिस्क्राइब क्वालिफिकेशन अँड इंटरव्ह्यू. बघा, तुमचे जे पर्सेंटेज पडलेले आहे तसेच तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कसं परफॉर्मन्स असणार आहे त्यावर तुमचे जे मार्क्स असणार आहे त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे. अशा प्रकारे ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. आता रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे. कॅन्डिडेट्स आर फर्स्ट रिक्वायर्ड टू रजिस्टर इन द वेब पोर्टल ऑफ NATS 2.0 नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग सेम्स युजिंग द लिंक्स गिवन बिलो. ही जी खाली लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे, त्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर बघा खाली त्यांनी प्रोसेस दिलेली आहे, या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील जी प्रोसेस असणार आहे फॉर्म फिल करायची तर ती असणार आहे. त्यानंतर बघा आता या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे. ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे बघा, 29 मार्च 2025. 29 मार्च 2025 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे 17 एप्रिल 2025 ही ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा इनकम्प्लीट ज्यांचे ऍप्लिकेशन असणार आहे त्यांना रिजेक्ट केलं जाणार आहे. या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. फॉर एनी क्लेरिफिकेशन कॅन्डिडेट्स मे कॉन्टॅक्ट ईमेल ID. बघा, जर तुम्हाला काही क्युरी असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID जो दिलेला आहे तर या ईमेल ID वर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अंतर्गत जी 2025 ची अप्रेंटिसशिपची ॲडव्हर्टाइजमेंट होती तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये पोस्ट नेम, किती जागा आहेत, तसेच तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज लिमिट, त्यानंतर बघा त्याविषयी जी एज लिमिट विषयी माहिती, तसेच संपूर्ण जी ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये इम्पॉर्टंट माहिती होती तर ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.